3106 या वाणाची जी वैशिष्ट्ये आहे ते सर्वात मुख्य म्हणजे अर्धपसरट आणि सरळ वाळणारं हे वाण आहे. त्याच्यानंतर बोंड जे आहे ते सिरीजमध्ये जवळ लागतात. रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव या वाणावर कमी होतो. त्याच्यानंतर बोंड जे आहे ते मोठं आहे आणि कापसाचं जे वजन आहे ते जवळपास 5.5 ते 6 ग्राम सरासरी बोंडाचं वजन या वाणापासून आपल्याला मिळते. आणि सर्वात मुख्य म्हणजे कापूस वेचणीस एकदम सोपा आहे. चला तर आपण जाणून घेऊया श्री अतुल भाऊकडून की त्यांनी या 2 वाणाची निवड केली असता त्यांना काय वाटलं आणि या प्लॉटबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया आहे. नमस्कार भाऊ. नमस्कार. तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं नाव अतुल दिवाकर कळंबे, राहणार उंबरखेड, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती. तुम्हाला काय विशेष वाटलं या वाणात दोन्ही व्हेरायटीमध्ये? आपण जर या व्हेरायटीचा विचार केला साहेब, हां. तर हे व्हेरायटी अप्रतिम आहे. हां. याच्यावर सकिंगचा अटॅक नॉर्मल आहे. जसा ॲव्हरेजली आपण बाकीच्या व्हेरायटीचा विचार करतो त्या व्हेरायटीच्या नुसार जर ही व्हेरायटी पाहिली तर सकिंग पेस्टला बळी पडत नाही. त्याच्यामुळं आपला इथंच खर्च कमी होऊन जातो. राहिला बोंडअळीचा प्रश्न, बोंडअळीसाठी आपण सर्व BG2वर आपण जो खर्च करतो तो सगळाच खर्च व्यवस्थित करतो. आणि तुम्हाला बोंडाची आणि संख्या दिसते. हां, याच्यामध्ये काय आहे, बोंडाचे वजन, बोंडाची साईजही मोठी आहे आणि वैध सिरीज आहे. पातीगळीचं प्रमाण कमी आहे. आणि आता कापूस कुठे ठिकाणी कापूस फुललेला आहे. कापूस एकदम दलदार रूपात फुललेला आहे, 5 पाकळीमध्ये फुललेला आहे. म्हणजे वेचणीस एकदम सोपा राहील तो. हो, बरोबर आहे. आणि या प्रकारची सिरीज आपल्याला इथं पाहायला मिळते. तर तुम्ही शेतकऱ्यांना येणाऱ्या खरीप हंगामात या वाणाबद्दल काय संदेश देऊ इच्छिता? की मी शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो का शेतकऱ्याने कुठल्याही वाणाला बळी न पडता आपलं जे निवड करण्याची जे आपली तुमची क्षमता आहे ते हरवू देऊ नका. निवड करताना योग्य वाणाची निवड करा, जेणेकरून तुमचं उत्पन्नही चांगलं येईल आणि तुम्हाला त्याच्यापासून फायदा होईल. आणि निवड करताना आपण अंकुर 3106 झालं, केशव झालं, हे वाणं पुढच्या वर्षी तुम्ही अवश्य निवडा आणि लागवण करा. हमखास तुम्हाला फायदा होईल. तर धन्यवाद अतुल भाऊ. धन्यवाद. धन्यवाद.